नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण पंचांगाची जी 5 अंग आहेत त्यामध्ये तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ह्यामधलं नक्षत्र या स्वरूपात जी 27 नक्षत्र आहेत त्यामधलं आज आपण पाहणार आहोत स्वाती हे नक्षत्र. हे नक्षत्र क्रमानं जर आपण बघितलं तर 15 नंबरला येतं. हे नक्षत्र पूर्णपणे तूळ या राशीमध्ये आहे. फक्त तूळ रास विचारात घेतली की आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये जी 2.25 नक्षत्र येतात त्यामध्ये हे स्वाती नक्षत्र हे पूर्ण नक्षत्र म्हणजे ज्याला आपण म्हणतो की चतुष्पाद नक्षत्र या स्वरूपाचं आहे. म्हणजे याचे 4ही पाय हे तूळ राशीमध्ये आहेत. मग ह्या नक्षत्रामध्ये आपण विचार करत असताना, व्यक्तीकडे पाहत असताना, ह्या नक्षत्राचा जो भाग आहे तो विचार करताना ह्याची जी साधारण योनी आहे ती म्हैस ही आहे. त्यामुळं आपण या फॅक्टरचा डोक्यात घेऊन आपण विचार करतो. योग्य आहे का अयोग्य आहे नंतरचा भाग आहे, पण हे सगळं बघत असताना तोही घटक तितकाच महत्त्वाचा ठरतो. तर बघूया आपण ह्या नक्षत्राची मूळची कथा काय आहे. हे 15 नंबरचं नक्षत्र, या नक्षत्रामध्ये आपण जर विचारात घेतलं तर ह्याची कथा काय होती. कथा होती या नक्षत्राची वायू ही देवता आहे. या वायूला एकदा आपण स्वेच्छेने सगळीकडे संचार करावा किंवा आपल्याला करता यावा असं वाटलं, म्हणून त्यानं सर्व देवांच्या संमतीनं स्वाती नक्षत्राची उपासना केली. आणि उपासना केल्यानंतर त्याला स्वतःच्या इच्छेनं सगळीकडे संचार करायला मिळाला. आज वायू आपण बघतो कुठंही आहे, सगळ्या भागात हवा आपल्याला दिसते. त्यामुळं ज्या कोणाला असं वाटत असेल की आपण स्वेच्छेनं शब्द आहे, कुठंही संचार करावा, मग तो गावभर, देशभर, जगभर, तर तुम्हाला जर तशी इच्छा असेल आणि जर तुम्ही वायू या देवतेची उपासना केली, म्हणजेच काय, तुम्ही स्वाती नक्षत्राची उपासना केली, तर त्या उपासनेचा चांगला परिणाम म्हणून तुम्हाला जे मिळणारं फळ असेल ते म्हणजे तुम्हाला तुमची भ्रमंती चांगली होईल, आनंददायी, आणि तुम्हाला भरपूर त्यात अभ्यासाला मिळेल. म्हणून वायू ही या नक्षत्राची देवता मानली गेलेली आहे. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीच्या स्वभावाचा विचार करत असता साधारणपणे या नक्षत्रावर जन्मलेला जातक आहे तो व्यापारात पडतो असा अनुभव आहे. त्यामुळे व्यापारात कुशल असणारी माणसं, नोकरीत पडला तर तो नोकरी करेलही, पण त्याची कुशलता वापरता येणार नाही. म्हणून व्यापारात कुशल, तसंच हुशार आहे, समजूतदार आहे, शांत आहे. साधारणपणे स्वभाव जो आहे तो विचार करतो आपण की न्याय देणारा आहे. म्हणून ह्या नक्षत्रावर म्हणजे तूळ राशीचं जे चिन्ह दिसतं आपल्याला ते एक वजन काटा आहे. म्हणजे आपण जर एखादा वजन काटा हातात घेतला तर आपण साधारणपणे त्याचा विचार करत असताना दोन्हीकडे समसमान कसं होईल असा विचार करतो आपण, म्हणून वजन काट्याची गरज आहे. मग आपण कोणत्याही गोष्टीला न्याय देऊ असं आपल्याला वाटत असेल तर त्या लोकांचा जन्म साधारणपणे ह्या नक्षत्रावर होतो. त्यामुळे ह्या लोकांना न्याय देणारी माणसं, इतरांना न्याय देणारी किंवा न्याय करणारी अशी माणसं असं आपण म्हणतो. त्यामुळे ह्यांची बौद्धिकता जी आहे ना ती अतिशय चांगली आणि प्रगत असते. शिक्षणात या लोकांना बऱ्याचशा अडचणी येतात. काही वेळा शिक्षण अर्धवटही सोडावे लागते. परंतु ह्या लोकांच्या अंगात कलाकुसर चांगली असते. मग त्याला आपण म्हणतो चित्रकला, अभिनय कला, किंवा या लोकांच्या अंगात असणाऱ्या इतर कला ज्या दिसल्या नाहीत पण गरज पडली तर त्या आपल्याला बाहेर काढून वापरता येतात, अशा कला यामध्ये असतात आणि यांची यांना आवड असते. बरेचसे कलाकार हे या राशीमध्ये पण दिसतात आपल्याला. त्यामुळं हा माणूस मुळात धार्मिक असतो, परंतु प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा याच्यावर इतका परिणाम होतो की तो त्यांच्या प्रभावामुळे आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व जे आहे ते त्यात पाहायला लागतो. मग ज्या व्यक्तींचा प्रभाव पडतो ती व्यक्ती कोणत्या स्वरूपाची आहे त्याचा प्रभाव या व्यक्तीवर पडेल. त्यामुळे ह्या व्यक्ती ह्या एका ठराविक साचेबद्ध आहेत स्वभावानं असं म्हणणं जरा अवघड जातं. कारण रास जरी तूळ असली, नक्षत्र जरी स्वाती असलं तरी लग्न कोणतं आहे
याच्यावरती ह्या गोष्टी ठरणार आहेत. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून माणूस तयार होतो. त्यामुळं आता ह्याचा बघितलं आपण तर लक्षात येईल इथं आपल्याला की ह्या नक्षत्राची जी काही नाडी आहे ती अंत्य आहे. अंत्यनाडी म्हणजे काय? कफदोष असलेली प्रकृती. कफदोष असलेली प्रकृती. ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कफदोष दिसतो आणि जर तो वाढला तर त्याला काय त्रास होईल? साधारणपणे छातीत घरघरणे, सततपणे खोकला येणे, धाप लागणे, श्वास घेण्यासाठी त्या लोकांना त्रास होणे, ताप येणे, त्यानंतर घसा खवखवणे, थकवा जाणवणे, झोपेत खोकला आल्यास उठून बसावं लागणे किंवा छाती जी आहे ती दुखायला सुरुवात होणे किंवा छातीचे त्रास किंवा आजार होतात. अशा लोकांनी साधारणपणे कोमट पाणी, वाफ घेणे, मिठाच्या गुळण्या यांचा वापर करावा. थंड पाणी, आईस्क्रीम, गारेगार, कोल्ड ड्रिंक्स वगैरे टाळावं. पण जिभेचा विचार करता आपल्याला ते टाळणं अवघड होतं आणि मग तो कफ जो आहे तो यांना त्रास द्यायला सुरुवात करतो. तरीसुद्धा ह्या लोकांनी नको खाऊ म्हणलं की मुद्दाम खाणारे म्हणजे काय? तळलेले आणि तेलकट तुपकट पदार्थ. नको म्हणलं की माणसाला प्रवृत्ती जास्त होते. त्यामुळं कफ साचण्यापेक्षा तो बाहेर काढत राहावा. परंतु तो बाहेर काढण्यासाठी तुम्हाला सततपणे लवकर उठणं आणि तो कफ आला की बाहेर काढण्यासाठीची बुद्धी व्हायला पाहिजे. बरेच लोक पुन्हा पुन्हा तो आत ढकलण्याचा प्रयत्न करतात. परिणामी अंत्यनाडीच्या माणसांना कफ हा जो त्रास होतो तो कायमस्वरूपी आपल्याला दिसतो. त्यांनी प्रयत्न करावा की या गोष्टी टाळाव्यात म्हणजे आपलं आरोग्य आपल्या ताब्यात राहील. ह्यामध्ये ह्या नक्षत्राची योनी आहे ती महिषी स्वरूपाची आहे. महिषी याचा अर्थ म्हैस. आता म्हैस म्हणलं की रेडा आला. म्हणजे मेल फिमेल किंवा स्त्री पुरुष असा विचार न करता ह्या एकाच कॅटेगरीमध्ये आपल्याला ह्यांच्यामध्ये काही गुणधर्म असतात. त्या गुणधर्मांचा त्या माणसामध्ये काय अंतर्भाव आहे का? ती जी योनी आहे त्या योनीतून हा जन्माला आलेला आहे. म्हणून त्यातले काही गुण ह्याच्यामध्ये 100% येणार. मग जर आले असतील तर ते गुण काय आहेत असा आपण विचार करतो. जसे गुण येतात तसे दोष पण येणार. मग हे लोक अतिशय नम्र आहेत. स्वभाव अतिशय शांत, पण उर्मट उद्धट कधीही दिसणार नाहीत. मग ती म्हैस असो रेडा असो. समाजात राहताना आपला इतरांना काहीही त्रास होणार नाही याची सततपणे हे लोक काळजी घेतात. ह्यांचं जगणं म्हणजे काय तर सत्वगुणी आहे. हे लोकांसाठी जगत असतात. ह्यांची झोप अतिशय दक्ष असते. यांना जन्माच्यात उत्तम बुद्धिमत्तेचा वारसा असतो. म्हशीमुळे असं नव्हे तर मुळातच ते प्राणी आपल्यापेक्षा हुशार असतात. ह्यांची देहबोली असंतुलित आपण म्हणतो बघा म्हशीसारखी नुसती खात बसते, रवंत करते. तर साधारण देहबोली जी आहे ती असंतुलित आणि सतत खाण्याची या लोकांना हौस असते. मग बऱ्याच वेळा सारखं आपण म्हणतो की मुखशुद्धी या शब्दाखाली आपण ते सतत खात राहतो. मग हे कोणत्या प्रकारचे लोक करतात तर साधारण हे लोक त्यामध्ये जास्त प्रमाणात असतात. मुखशुद्धीच्या नावाखाली खाणारे. मग आता मुखशुद्धीच्या नावाखाली खाईनात का तरी पण ह्यांच्यामध्ये त्या म्हशीसारखा एक दुर्गुण असतो. तो म्हणजे टापटीप स्वच्छता याबाबत हे कधी जागरूक नसतात. बघा तुम्ही ती म्हैस तशाच त्या गाणीत बसेल, त्यातच उठेल, स्वच्छतेचा अवगंध नाही किंवा ज्याला आपण म्हणतो की आपण स्वच्छ असावं, स्वच्छ जागी बसावं, राहावं, उठावं अशी यांच्यामध्ये प्रवृत्ती नसते. त्यामुळं हा अवगुण यांच्यामध्ये असतो की फार गबाळं राहणं ह्या लोकांना आवडतं. मग ते केस राहणं, चेहरा, मेकअप न करणं किंवा कपड्यांबद्दल तर कसलेही कपडे कुठेही चालतील या स्वरूपाची जी प्रवृत्ती येते ती या योनीमुळे येत असावी माणसाला. मग आनंदी आणि उत्साहानं मनावर राहायचं असेल तर त्या व्यक्तीला ह्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. पण साधारणपणे ज्याला आपण म्हणतो की समाजकार्य करणारी व्यक्ती, लोकांसाठी जगणारी व्यक्ती ही स्वतःकडं फारसं लक्ष देत नाही, स्वतःचे चोचले पुरवत नाही. आहे ना असं म्हणणाऱ्यांचा जो वर्ग आहे तो साधारण महिषी योनीमध्ये येतो. आपल्याला असं दिसेल की ह्या लोकांना स्वतःवरती फार खर्च करणं, स्वतः फ्लॅशमध्ये राहणं, स्वतः छान आहोत, लोकांना सगळं चांगलं असं दाखवण्यासाठी काही प्रयत्न करणं असला का प्रकार असत नाही. त्यामुळे ही महिषी योनीमधील लोक यामध्ये मोडतात. त्यानंतर जर बघितलं आपण तर हे देवगणाचे लोक आहेत. आता देवगण म्हणजे कोणता? हा गण म्हणजे देवासारखा गुण असलेली माणसं असा एक आपला समज आहे.
पण असं नाही आहे. हा गण म्हणजे समूह किंवा गट आहे आणि अशा गटाचे लोक एकत्र आलेले आहेत. मग ह्या देवगणी व्यक्तींचा गट जर बघितला तर ह्यामध्ये देखणे पण, तसं दिसणं म्हणजे काय, सज्जन आहे असा समज होतो आपला. फार छान वाटतं, मस्तपैकी गंध गोरे गोमटे अमकं तमकं छान दिसतं आपल्याला. पण ही मंडळी सतत तशी नसते. खरं तर आपला गैरसमज होतो. ही मंडळी सतत आपला अधिकार आणि सत्ता कशी इतरांवर राहील याचा सारखा विचार करत असते. हा गण म्हणजे देवगण. आपला वचक राहायला पाहिजे, माझ्याकडं सगळं आलं पाहिजे, सत्ता केंद्र यामध्ये गुंतून राहिलेली दिसते. कधी खरे तर कधी खोटे हा विचार हे लोक करत नाहीत. गरज पडेल तसा पवित्रा घेऊन काम फत्य करायचं, पण सत्ता आपल्या हातात राहिली पाहिजे असा ज्या व्यक्तीचा किंवा गटाचा कायमस्वरूपी ठेका असतो जगण्याचा, अशा व्यक्ती म्हणजे देवगणाच्या व्यक्तीवर. आता यांचा आपण विचार करत असताना हे नक्षत्र जे आहे त्याला आराध्य वृक्ष अर्जुन नावाचा दिलेला आहे. हा अर्जुन हा वृक्ष आपल्याला बघायला मिळत नाही. पण तुम्ही जर महाभारताचा विचार केला, भागवताचा विचार केला, तर तुमच्या एक गोष्ट त्यामध्ये लक्षात येईल की जेव्हा श्रीकृष्णाला उखळाला बांधलेलं होतं आणि जेव्हा तो तिथून रांगत रांगत बाहेर आला तेव्हा त्यानं 2 वृक्ष पाडलेत आणि त्यांचं नाव यमल अर्जुन. त्यातला एक यमल आणि दुसरा अर्जुन. ते अर्जुन नावाचा वृक्ष तो वृक्ष आज आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. पण काही लोकांनी जर समजा हा आहे म्हणून सांगितलं तर आपल्या ज्ञानात भर पडेल. तर तो वृक्ष आज आपलं पाहणं जरासा अवघड, कारण तो समाजामध्ये किंवा लोकांच्याकडे दिसणाऱ्यासारखा असा वृक्ष नाही आहे आज तरी. मग ह्याचं दान काय, तर यांनी लाल गाय दान द्या म्हणून सांगितलेलं आहे. आता हे लाल गाय काय सांगितलेली आहे, तर गाय दान देणं सोपं आहे, पण लाल गाय मिळणं अवघड आहे. आपल्याकडं फार कठीण आहे ते. परंतु यांनी सांगितलं शोधून आणा पण लाल गाय दान द्या. मग दान देताना नेहमी लक्षात ठेवायचं, मी ज्यांना दान देतो ते सत्पात्री असलं पाहिजे. घेणाऱ्या व्यक्तीने त्याचा वापर रोज आपल्या स्वतःसाठी केला पाहिजे. जर त्याने ते विकली किंवा नको म्हणून तिला छळलं किंवा तशीच पडू दिली आणि तिला न खाता पिता घालता ते अजून बारीक होऊन त्यामध्ये काय तिचं झालं, तर त्याचं जेवढं पाप त्याला आहे तेवढं पाप देणाऱ्याला पण असलं पाहिजे. त्याला मनस्ताप होईल की अरे चा मी विनाकारण चुकीच्या माणसाला दिलं असं वाटू नये. त्यामुळं आता बघा ह्याची देवता आहे वायू, आपण बघितलेलं आहे. ह्या ज्या नक्षत्राच्या कथा आहेत त्यामध्येच त्यांनी सांगितलं की वायू जी देवता आहे तिनं आपल्याला संचार करता यावा म्हणून या नक्षत्राची उपासना केली, म्हणून तिची देवता आहे वायू. आपण पण तिची काय करतो, रोज उपासना करायला हवी. जे प्राणायाम करतात ते काय करतात, वायू या देवतेचीच उपासना करतात. तुमच्या शरीरामध्ये जो प्राण आहे तो वायूच्या रूपाने आहे. तो जर गेला तर आपलं सर्वस्व संपलं. त्यामुळे वायू हा आपल्या शरीरामध्ये सततपणे आहे. त्याचे 10 घटक आहेत आणि त्या 10च्या 10 घटकांचा अभ्यास आपण जर केला तर लक्षात येईल की वायू म्हणजे कोणते. मग ते प्राण, अपान, व्यान, उदान, समान सगळे आपल्यामध्ये आहेत. मग जर आपण चांगल्या प्रकारे प्राणायाम करत असतो तर आपल्याला ह्याची सगळी ओळख होईल. कुठला वायू कधी आहे, कसा पाहिजे आणि त्याची गरज किती आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी शहाणं होऊन समजून घेण्याच्या गरजेच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हे मुख आणि दृष्टी, ह्या नक्षत्राचं मुख आहे तिर्यंक. तिर्यंक म्हणजे काय, वर्तमानात विचार करत जगणारी व्यक्तिमत्व. सरळ पाहणं, समोर मी आणि माझं काम भलं, आपल्याला इतर काहीही नको, अशा मोठा वर्ग बाजारामध्ये आहे. ह्या सगळ्या वर्गाला आपण स्वाती नक्षत्राचा वर्ग असं म्हणतो. याचं कारण हा सगळा वर्ग तिर्यंकमुखी आहे. म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये नाकासमोर बघून चालणारी माणसं. शेजारी काय चाललंय, कुठं काय दिसतंय बाजारामध्ये, नवीन काय आलंय, कुठं काय मारामारी झाली का, काय आपल्याला काय करायचं आहे, आपलं काम आणि आपण भलं असा विचार करणारा माणूस हा तिर्यंकमुखी असतो. म्हणजेच काय, हा सरळ मार्गी आणि आपलं काम भलं, कशाला बाकी उठाठेव करत बसायची असं म्हणत जगणारा फार मोठा वर्ग समाजामध्ये आहे. त्याला समाजाची सुद्धा देणं घेणं काही नाही असा जो वर्ग आहे तो, याची कारणं पण आहेत. व्यक्तीचा स्वभाव असा का होतो, तर त्याला काही पूर्वपेटिका किंवा भूतकाळामध्ये घडलेल्या घटना कारणीभूत असतात आणि त्या व्यक्तीला घडवून असा तयार करतात, तू तुझं जग, बाकी जग पेटलं तरी चालेल, आपल्याला काय करायचं. तर त्याला ह्या सगळ्या टक्क्या टोनप्यातून तो आलेला असतो, म्हणून त्याचा स्वभाव तसा झालेला असतो. आपण असा स्वभाव म्हणत नाहीये, स्वभाव जन्मतः कधीच कोणाचा असा नसतो. तर अशा सगळ्या
वातावरणाचा टक्क्या टोनप्यांचा परिणाम होऊन त्याचा एक स्वभाव तयार होतो आणि मग तो इतका निर्भीड आणि रिजिड होतो. रिजिड म्हणजे पक्का, की तो पुन्हा काहीही कोणाचं बघत नाही. याचं कारण पण असं आहे की समाजाने त्याला स्वभावाला घडवण्याचा प्रयत्न केला. मग तो कुठल्या शहरात, कुठल्या भागात, कुठल्या गल्लीत, कुठल्या वस्तीत, कशा स्वरूपाचा राहतोय, कोणत्या कामात आहे, त्याच्यावरून त्याचा स्वभाव तयार होतो. हा स्वभाव तयार होण्यासाठी काही कालावधी लागतो आणि मग त्याचा स्वभाव जो होतो, मग त्याला धैर्यांकमुखी म्हटलेला आहे. हा जन्मतः स्वभाव कधी असत नाही. त्याची दृष्टी कशी आहे, तर ती सुलोचन आहे म्हणून सांगितलेलं आहे. सुलोचन म्हणजे काय? सुलोचन दृष्टीमुळे डोळे चांगले असून आपल्याला व्यवहारातलं शहाणपण असतेच, परंतु वृत्ती चिकित्सक असते. चोखंदळ स्वभाव असतो. शक्यतो हे लोक स्वतःची फसवणूक होऊ देत नाहीत आणि इतरांची पण होऊ देत नाहीत. समजा स्वतःची झाली तर इतरांची होऊ नये म्हणून तो दाखला सर्वांना देऊन त्यांना त्यापासून अलर्ट करण्याचा प्रयत्न करणारी मंडळी म्हणजे सुलोचन दृष्टीची होय. म्हणजे कुठेतरी रस्त्यात एखादं केळ पडलंय किंवा साल पडलं आणि हा स्वतः पडला, तर तो पुढं जाताना अजून 4-5 केळीची साली असतील तर त्या उचलून बाजूला टाकेल, इतर कोणी पडू नये माझ्यासारखं. ह्याला म्हणायचं सुलोचन दृष्टी असलेली माणसं. अशी माणसं फार कमी आहेत आपल्याकडे आणि फार कमी असल्यामुळे आपल्या नशिबाला जर असा एखादा माणूस आला तर आपलं निश्चितपणे नशीब फलदायी आहे किंवा चांगलं आहे असं आपण म्हणतो. ह्या लोकांना शक्यतो काय माहिती का, फसवणूक कोण केली तर हे अलर्ट असल्यामुळं ती फसवणुकीपासून वाचतात. फसवणूक म्हणजे काय होते? फाटक्या नोटा देणे, खराब माल गळ्यात घालणे, वजनात फसवणूक करणे, व्यवहारात चुकीचं आहे ते पटवून दिलं जातं. त्यानंतर वाटपामध्ये यांना डावी वाटणी दिली जाते, कधी कधी पदरात चुकीची गोष्ट टाकली जाते, एक वस्तू दाखवायची आणि दुसरीच बांधून द्यायची, अशी पण फसवणूक होत राहते. काही वेळेला आपण असं म्हणतो की आपल्याला काही कळत नाही, अशा वेळी सुद्धा आपली फसवणूक होऊ शकते. खूप वेळा आपली फसवणूक होते. आपली काय याचं कारण आहे असं की आपण इतके चॅप्टर किंवा ज्याला आपण म्हणतो की बारीक सारीक गोष्टींसाठी आपण वादत बसणारी माणसं नव्हेत. त्यामुळे यांची फसवणूक होते. खोट्या जाहिराती, खोट्या प्रलोभनापासून हे लोक नेहमी सावध असतात. पण त्यातूनही यांना कोणी फसवलं तर हे थोडंसं चिकित्सक असतात, त्यामुळं 10 वेळा विचार करूनच स्वीकारतात. त्यामुळं ही सुलोचन दृष्टीच्या नक्षत्रामुळे शक्य होतं आणि फार कमी लोकांना हा सगळा प्रयोग करायला मिळतो. कारण काय, तर सुलोचन दृष्टी असणं म्हणजे आपल्या व्यक्तीला जबाबदारीची जाणीव असणं, हा सगळ्यात मोठा भाग त्याच्यामध्ये दिसतो. आता ह्यांचा आपण विचार केला तर हे जन्मतःच या लोकांना 18 वर्षे राहूची महादशा असते. जन्मले 18 वर्ष राहूची महादशा. राहू म्हणजे आपल्या अंगात असणारी प्राणशक्ती. मग जर महादशेतच जन्म झाला तर ही प्राणशक्ती कमी असते, म्हणून तर महादशेत जन्म झाला. मग 24 तासाच्या नक्षत्रासाठी जर 18 वर्षे, तर तुमचं नक्षत्र तुम्ही भोगलं किती, म्हणजे 24 तासापैकी साधारणपणे त्यातले 12 तास संपलेले आहेत आणि उरले 12 तास ह्या जन्मल्यानंतर आहेत. तर मग 18 पैकी 9 वर्ष असेल त्याला. जर समजा आपण ह्या 24 तासाचे 4 समान भाग केले, 6 6 6 6 आणि त्यातले 18 तास संपलेत आणि 6 तास नक्षत्र शिल्लक आहे तेवढं भोगलं, तर आपण 18चे जर समजा 4 भाग केले आपण समान, लक्षामध्ये तर 4.5 वर्ष. मग साधारण हा जन्मल्यानंतर 4.5 वर्ष फक्त त्या राहूची महादशा भोगेल. म्हणजे एवढ्या कालावधीमध्ये त्याचं आरोग्य हे कमी ताकद असल्यामुळे, ज्याला आपण म्हणतो अशक्तपणा आहे किंवा प्राणशक्ती वाढत नाही, यामुळे जर त्याला काही त्रास होत असेल तर तो ह्या राहूमुळं होतो असं म्हटलं जातं. त्यामुळे तुमच्या जन्मतःच काही महादशा आपल्याबरोबर लागून आलेल्या असतात, आपण त्याला काही करू शकत नाही. जसं जन्मतःच आपला स्वभाव, आपला चेहरा, आपली कातडी, आपले डोळे, त्याचा रंग, केस, त्यांची ठेवण, आपल्या शरीरयष्टी, स्त्री पुरुष, हे सगळं आपल्याला जन्मतः मिळालेलं आहे. आपण यात नंतर काही करू शकत नाही. आणि हे सर्व कोणी दिलं काय दिलं हे शोधायला गेलो की त्यापेक्षा मग आपण म्हणतो की पूर्वकन्या पुण्याईमुळे आलेलं आहे. शोधायला गेलो तर आपल्याला काही मिळणार नाही. मग काहीच मिळत नसेल तर मग त्याला पूर्व पुण्याई असा शब्द वापरला गेलेला आहे. त्यामुळे तुमच्या पूर्व पुण्याईचं काय असेल संचित गाठोडं चांगलं, तर ते तुम्हाला त्या पद्धतीनं ह्या स्वरूपाचा जन्म देतं. आता ह्या जर नक्षत्रामध्ये आपण जन्मलो तर आपल्याला काय बघायला मिळणार आहे? जर जन्म पहिल्या चरणात झाला तर रू या शब्दानं नाव येईल, दुसऱ्या चरणात झाला तर रे या शब्दानं येईल, तिसऱ्या चरणात झाला तर रो या शब्दानं येईल आणि चौथ्या चरणात झाला तर ता या शब्दानं तुमचं नावरस नाव येईल. मुलगा असेल मुलगी असेल काय असेल तसं देता येईल त्याला. त्यानंतर पहिल्या चरणात जन्म झाला तर तुमचा चरणस्वामी गुरु असतो, दुसऱ्या चरणात जन्म झाला तर शनी असतो,
तिसऱ्या चरणात जन्म झाला तरी पण शनीच असेल, आणि चौथ्या चरणात जन्म झाला तर तुमचा काय आहे, हा चरण स्वामी गुरु असतो. मग आपल्या पत्रिकेत तो कुठं आहे आणि तो कशा स्वरूपाचा आहे, उच्चीचा आहे का नीचेचा आहे का साधारणपणे अस्तंगत म्हणजे सूर्याजवळ आहे, किंवा अस्तंगत म्हणजे काय तर तो आहे पण त्याचा उपयोग नाही अशा स्वरूपाचा आहे, का एखाद्या वेळेला शत्रू घरात आहे तर त्याचाही फार फायदा होत नाही. अस्तंगत हा शब्द फार प्रचंड विचित्र आहे, माहिती असू द्या. अस्तंगत म्हणजे काय, एखाद्या स्त्रीनं 5 वाजता कपडे धुतले, ऊन आहे, कपडे वाळत टाकले, दिसतंय ऊन, कपड्यांवर ऊन पडले, पण त्या उन्हामध्ये त्या कपड्यांमधला आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता नसणे. ऊन आहे पण त्याचा उपयोग काय नाही, पापड वाळत घालता येणार नाहीत, कपडे वाळत घालता येणार नाहीत, त्या उन्हाचा काही उपयोग नाही. असा स्वरूपाचं ऊन म्हणजे आपण म्हणतो की अस्तंगत, म्हणजे आपण ज्याला अस्ताला चाललेला सूर्य अशा स्वरूपाचा आहे. तसा एखादा ग्रह असतो तो आहे पण तसा आम्हाला त्याचा उपयोग नाही. म्हणजे मला एखाद्या सिनेमाला मोफत सोडलं, मी आतमध्ये गेलो, पण आता काय काय नाही हो, फक्त 10 मिनटं राहिला आहे सिनेमा, मग मी 10च मिनटं बघितला, पण मी बाहेर येताना सगळे म्हणले हा सिनेमाला गेला होता माणूस. मला फक्त 10 मिनटं अस्तंगत, शेवटचं एखादं गाणं अर्ध बघायला मिळालं असेल तर मिळालं, नाही तर मला उपयोग नाही. असा अस्तंगत प्रकार असू शकतो, त्यावेळी त्याचा तेवढाच आपल्याला फायदा तोटा बघायला मिळेल. त्याची रास आहे तूळ, हा तूळ राशीचा. ह्या तूळ राशीमध्ये साधारणपणे हे नक्षत्र येतं, त्यामुळे ह्याची राशी आहे तूळ. याचा स्वामी आहे शुक्र, ह्या नक्षत्राचा स्वामी आहे शुक्र. हा म्हणजे काय तर जिभेवरची असणारी सरस्वती का अवदसा हे तो ठरवेल, म्हणजे तो कुठं आहे त्याच्यावरती. हे नक्षत्र जे आहे ते शूद्र वर्णाचं आहे. आता शूद्र वर्ण हा जो प्रकार आहे तो म्हणजे काय तर व्यक्तीची कोणत्याही गोष्टीकडे पाहताना विचार करण्याची क्षमता ही खालनं वर अशा स्वरूपाची असते. प्रथम चुकीचाच विचार होईल आणि मग चांगला विचार होईल. मग ही जी प्रवृत्ती आहे ही शूद्रवर्णी प्रवृत्ती आहे. हे आपल्याला रोज भरपूर लोक दिसतात. प्रत्येक गोष्टीत विचार करत असताना पहिल्यांदा चुकीचा नकारात्मक विचार डोळ्यासमोर येत असेल तर आपण त्याला असं म्हणतो की शूद्रवर्णी प्रवृत्ती आहे. त्यानंतर ह्याचं वश्य आहे मानव, म्हणजे ह्या लोकांना वश्य काय आहे तर मानव, म्हणजे ह्या लोकांना असं वाटतं की 4 माणसात बसावं उठावं, 4 माणसं माझ्याबरोबर असावी, त्यांच्याबरोबर मी खाणं पिणं फिरणं ह्या सगळ्या गोष्टी आनंदानं कराव्या, एकटेपणानं नको, अशा स्वरूपाची प्रवृत्ती असणं म्हणजे तुमचं वश्य आहे मानव. आणि तत्व आहे वायू. वायू तत्व म्हणजे काय, साधारणपणे प्राणवायू कोणत्याही आहाराने संतुष्ट होतो. लक्षात घ्या, प्राणवायू कोणत्याही आहाराने संतुष्ट होतो असं म्हटलेलं आहे. जसं आपण पोट भरायचं आहे तर तुम्हाला शिरापुरी चालेल, शिळी भाकरी चालेल, फोडणीचा भात चालेल, पोहे चालतील, भरपूर उपीट चालेल, खाल्लं ना. तसं ह्याला नाही आहे. प्राणवायू हा जो आहे तो कोणत्याही आहाराने संतुष्ट होतो. अशा या वायुतत्वाच्या व्यक्ती अल्प आहाराने संतुष्ट होऊ शकतात. ह्यांना हेच पाहिजे तेच पाहिजे अशी काही यांची कधीही साधारणपणे तक्रार असत नाही. वायू अनेक धर्माच्या पदार्थावर जातो पण कुठेही आसक्त होत नाही. बघा तुम्ही, वायू अनेक धर्माच्या पदार्थावरून जाईल. मिठाईच्या दुकानात गेलेला वारा बाहेर येईल, तिथले सगळा वास बीस बाहेर आणून देईल, पण तो स्वतः काही घेणार नाही. एखाद्या गजऱ्याचा मोगरा विकणाऱ्या फुलवाल्याच्या शेजारी उभारून बघा, तो तिकडून वायू येईल, त्यातला वास तुम्हाला देऊन पुढे निघून जाईल, तो घेणार नाही, तुम्हाला फुकट वास देईल ते मस्तपैकी उभारल्या 5 मिनिटं त्या शेजारी उभारून बघा. एखाद्या चांगल्या बागेत फिरायला जा, मस्तपैकी वारं आलं की त्या सगळ्या गुलाबांचा, तिथं असणाऱ्या फुलांचा वास ते आणतंय, तुमच्याकडे देते आणि तू पुढे निघून जाते, स्वतः नेणार नाही. माणसाला ही प्रवृत्ती यायला हवी, म्हणून त्यासाठी वायुतत्व महत्त्वाचं आहे. माझ्याकडे जे काय आहे ते मी इतरांसाठी खुलं करून ठेवावं, मी स्वतः सगळं उपटून पडून नेऊ नये, ही प्रवृत्ती त्याच्यामध्ये आहे. त्यामुळं आपल्याला म्हणतो की आपण काय आहे तर हे सगळीकडे ह्या व्यक्ती जातील पण कोठेच रमत नाहीत, आसक्त होत नाहीत, कोणाचाही दोष कधीही गुणदोष कधी घेत नाहीत. हा ह्याचा गुण चांगला, तो त्याचा दोष उचलला असं होणार नाही. सर्वज्ञात आहे, मी सर्वांबरोबर आहे पण मी कशातच नाही, ही वायूची प्रवृत्ती आहे. मी सर्वांबरोबर आहे पण मी कशातच नाही. बघा, घरात एकटा आहोत, वायू आहे पण आपल्याला फॅन लागतो. 5-25 लोकांच्या गर्दीमध्ये आहोत, वर फॅन चालू आहे तरीसुद्धा आपल्याला तिथं वायूची गरज असते. आपण म्हणतो जरा बाहेर पडतो बाबा, काय एकदम गच्च वाटायला सगळं असं. म्हणजे तिथे इतकी लोक असून सुद्धा जो वायू आहे तो वेगळा, आणि तुम्ही श्वासातून सोडलेला हवा किंवा वायू तो नकोसा होतो आपल्याला. त्यामुळं गर्दीत आपल्याला कोंदटल्यासारखं किंवा गर्दीत आपल्याला श्वास घ्यायला कमी पडतोय असं वाटतं आणि आपण त्यातून बाहेर पडतो. हा जो प्रकार आहे तो वायुतत्वाचा आहे.
त्यामुळे वायुतत्व हे तुमच्या वायूचं आहे, पण तुम्हाला चांगला कोरडा छान मोकळा वायू देणं हे ज्याचं काम आहे, अशा व्यक्ती वायुतत्वाच्या असू शकतील. ही दुर्मिळ आणि फार अनोखी व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतात. म्हणून साधारणपणे ह्या नक्षत्रावरच्या व्यक्ती जर आपण बघितलं तर ह्यामध्ये हे सगळे गुण आपल्याला पाहायला मिळतात. ह्या व्यक्ती चांगल्याच आहेत. वैशिष्ट्य ह्या नक्षत्रात असं की ह्या नक्षत्रावर कुठलाही दोष नाही. ह्या नक्षत्राची कुठंही जन्मल्यानंतर किंवा नक्षत्रावर मृत्यू पावल्यानंतर कसलीही शांती वगैरे प्रकार नाही. त्यामुळे हे नक्षत्र सर्वात चांगलं, संतुलित आणि ज्याला आपण म्हणतो की व्यक्तीचा जन्मल्यानंतर मरेपर्यंतचा प्रवास जो आहे तो साधारणपणे तुलनात्मकदृष्ट्या चांगला व्हावा, विचार चांगला करता यावा आणि चांगलं जगता यावं असं सुचवणारं आहे. त्यामुळे ह्या लोकांच्या जर बघितल्या तर तक्रारी इतर सगळ्या 12 राशींमध्ये 11 राशींच्या तक्रारी बघितल्या तर ह्या राशींच्या तक्रारी फार कमी. या नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांच्या प्रकृतीच्या तक्रारी नाहीत, स्वभावाच्या तक्रार नाहीत, वादाच्या तक्रार नाहीत. त्यामुळे हे नक्षत्र ह्या 27 नक्षत्रामध्ये सर्वात चांगलं, सुंदर आणि छान नक्षत्र ज्यांचं आहे त्यांचं नक्षत्र सुंदरच आहे. त्यांनी छान म्हणावं, पुन्हा एकदा पाहावं आणि आपल्या काही त्रुटी असतील तर त्या म्हणजे नाडीच्या असतील, योनीच्या असतील, गणाच्या असतील तर त्या दूर कराव्यात आणि सुंदर आणि चांगलं जगावं अशी मी त्यांना प्रार्थना करतो. ह्या नक्षत्राची माहिती अजूनही बरीचशी आहे, आपण शोधू शकता. जेवढी माझ्याकडे आहे तेवढी मी आपल्याला दिली. ह्यानंतर पुढचं नक्षत्र आपण पुढच्या ह्याच्यात बघूया.